नमस्कार, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर पहा, या इथे मी 35 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज जो आहे तो कटिंग केलेला आहे आणि याची आपल्याला बाही कटिंग करायची आहे. तर याचं कटिंग पाहायचं असेल तर नीलम फॅशन क्रिएशन या चॅनलवरती तुम्ही पाहू शकता. एकदम परफेक्ट असं मी कटिंग तुम्हाला याचं दाखवलेलं आहे. तर चला, आज आपण या ब्लाऊजची बाही कटिंग कशी करायची हे पाहायचंय. तर यासाठी मला मापे लागणार आहेत. पहा, बाही उंची आहे 4 इंच, दंडघेर 6.5 इंच आहे आणि मुंडा घेर आहे 7.25 इंच. तर ह्या 3 मापानुसार आज आपण बाही कटिंग करणार आहे. तर मी या इथे एक पेपर घेतलाय, त्याला मी असं फोल्ड केलेलं आहे. पहा, डबल पेपर आहे. अशा पद्धतीने ही बंद बाजू जी आहे ती मी माझ्या साईडला ठेवलेली आहे, म्हणजे आपल्या साईडला ठेवायची बंद बाजू आणि ओपन बाजू ही दुसऱ्या साईडला अशी असली पाहिजे. या पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे. तर इथे बाहीची उंची 4 इंच आहे, अस्तरची बाही आहे. तर मी 1 इंच यामध्ये प्लस करते. 4 + 1 5 इंच. अजून एकदा इथून 5 इंचावरती मी मार्किंग करून घेते. आता इथे 4 इंचाची बाही आहे. तर इथे आपण जो फॉर्म्युला आहे, तर इथे किती शिल्लक राहते पहा. 3.5 इंच कॅपफाट घेतल्यानंतर 1.5 इंच शिल्लक राहत आहे. तर इथे अर्धा इंच जर गेलं किंवा पाऊण इंच जरी गेलं तरी बरोबर हे अंतर शिल्लक राहत आहे. तर मी इथं फॉर्म्युला वापरणार आहे. 35 चेस्ट आहे, त्याचा 10वा भाग करायचा आणि त्यामध्ये म्हणजे 10वा भाग करताना यामध्ये 35च्या मध्ये एक पॉईंट द्यायचा 3.5 इंच. म्हणजे हा फॉर्म्युला आहे. कोणतीही चेस्ट असो, 36 चेस्ट असो, 36चं मार्किंग करून असं यामध्ये एक पॉईंट दिला की हा कॅप हाईट निघतो. तर इथे मी 3.5 इंच घेणार आहे कॅप हाईट बरोबर. किंवा 3.25 इंच घेऊ. जर तुम्हाला हे अंतर कमी वाटत असेल तर 3.25 इंच घेतलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही. आता यावरती मला मुंडा घेर टाकायचं, जसं की मी सांगितलं 7.25 इंच. 7.25 इंच इथून मी घेणार आहे. एक तिरकी लाईन ओढून घेते. तिरकी लाईन ओढून घेतल्यानंतर आपल्याला इथं 1.5 इंच आपल्याला इथं 2-2 इंचाचे भाग घ्यायचे. पहा, असे इथे 1 इंच. हे 4 भाग तयार करून घ्यायचे. लहान एकदम साईज असेल तर 1.5 इंच घेतलं तरी चालतं. आता इथे हा पॉईंट अर्धा इंच घ्यायचा वरती. इथे हे अर्धा इंच, इथे पण हे अर्धा इंच. हा अर्धा इंच पॉईंट मी खाली घेणार आहे. पहा, हे 1 इंच जे आहे इथून मी असं सेंटर आणि असं हे खाली जायचं. असं हा आकार दिला. इथे 1 इंचावरती पॉईंट घेतला मी. असा आकार दिला. खूप सोपी पद्धत आहे आपली बाहीला आकार देण्याची. दंडघेर 6.5. पहा, इथे याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. इथे सुद्धा 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे. हे असं मी या पद्धतीने जोडून घेतलं. परत हे डाऊन करायचं.
या पद्धतीनं आपली ही जी बाही आहे ती तयार झालेली आहे. आता ही कटिंग करून घेऊया. पहा किती सुंदर असे आकार सुद्धा आपले आलेले आहेत. आता हे भाग ओपन करून हा आकार मी असा कट केला. आता आपण जी कटिंग केलेली बाही आहे ती परफेक्ट आहे की नाही हे चेक करून घेऊ. तर मी हा पाठीमागचा भाग घेतलाय आणि इथे हे अर्धा इंच मार्जिन सोडायचं आणि ही बाही बरोबर इथे पहा इथे अशी ठेवायची. हा बाहीचा सेंटर म्हणजे हे शोल्डर जोडण्यामध्ये आपलं असं जाणार आहे. तर हा आकार मी असा बरोबर ठेवून पाहते. पहा आपले पॉइंट जे आहेत ते मॅच होत आहेत का? तर पहा अगदी सहज असे हे पॉइंट आपले मॅच झालेले आहेत. तुम्हाला इथे दिसतच असेल हा आपला इथला मॅच झालेला आहे पॉइंट आणि हे बरोबर 1.5 इंच मार्जिन. इथे नॉच दिलेला दाखवते मी तुम्हाला. नॉच दिलेला पहा इथं हा नॉच दिलाय आणि इथे हे फिटिंगचं मार्किंग बरोबर बाही मॅच झाली. म्हणजे आपण जी बाही कटिंग केलेली आहे ती एकदम परफेक्ट अशी कटिंग केलेली आहे. कुठे सुद्धा आपली बाही कमी वगैरे पडत नाही. तर हा जो फॉर्म्युला आहे तो वापरायचा आहे म्हणजे काय होतं आपली बाही कमी वगैरे पडत नाही. तर मी इथे तुम्हाला दाखवलेलेच आहे. आणि हा जो मुंडा आहे आता मी तुम्हाला आधी मुंडा नाही मोजून दाखवला. तर इथून जो आहे तो मुंडा घेर मोजायचा असतो कधीही. पहा 7.25 इंच परफेक्ट इथं 7.25 इंच आलेलं आहे आणि हे 1.5 इंच मार्जिन. यानुसारच मी हे बाहीचं कटिंग केलेलं आहे. तर इथे हे बाही कटिंग केलेलं तर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.